कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। गुड इव्हनिंग। आज युनिक अकॅडमीनं माझा सत्कार केला, त्याबद्दल सुरुवातीला मी प्रवीण सर आणि शरद सरांचं खूप आभार मानतो। पण माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर आई वडील शेती करतात, स्पर्धा परीक्षेचं कोणालाच नॉलेज नाही। घरातील शाळेत जाणारा पहिला व्यक्ती मी आहे, कोणी आई वडिलांचं शिक्षण नाही काय नाही। परंतु मी स्वतःशी ठरवलेलं की स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर मी माझं 100% देणार। माझं 2017ला ग्रॅज्युएशन झालं आणि 2017 साली मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवात केला। अभ्यास केल्यानंतर मी फर्स्ट अटेम्प्टलाच राज्यसेवा प्री पास झालो। 2018ची मुख्य परीक्षा दिली, परंतु मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो नाही, थोड्या मार्क्सनी इंटरव्ह्यू गेला। नंतर 2019ला प्री पास झालो, मुख्य पास झालो आणि इंटरव्ह्यू दिला, तेव्हा माझं फायनल थोड्या मार्क्सनी पोस्ट गेली। पुन्हा 2020ला प्री पास, मुख्य पास, इंटरव्ह्यू दिला। 2020च्या ॲडमधून माझी 0.50 पोस्ट गेली। परत 2021ची प्री दिली, मुख्य दिली, इंटरव्ह्यू, आणि 2021मधून माझं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे। आता रिसेंटच माझं प्रोबेशनरी पिरियड कंप्लीट झालेला आहे। माझी पोस्टिंग तालुका वेल्हा, जिल्हा पुणे या ठिकाणी आहे। आणि हा 2024चा माझा एकंदरीत राज्यसेवेचा 6वा मुख्य आणि 5वा सलग इंटरव्ह्यू होता। यामधून आज माझी महाराष्ट्रातून 12वी रँक आली आहे आणि NTC प्रवर्गातून मी फर्स्ट आलेलो आहे। आणि जे काही माझं सुरुवातीपासूनचं स्वप्न होतं की पोलीस खात्यातील MPSCद्वारे भरलं जाणारं सर्वोच्च पद असणारं DYSP, ते पद आज मला भेटतं, याबद्दल मी आनंदित आहेच। मी 2018-19च्या सर इंटरव्ह्यूला होतो, माझं वय त्यावेळेस 21-22च वय होतं। मला स्पर्धा परीक्षेतलं कोणी एवढं ओळखीच नव्हतं, काय नव्हतं। आणि सरांशी माझी ओळख झाली ती मॉक इंटरव्ह्यूच्या निमित्तानं संचेतीच्या तिथं घेत होते सर मॉक इंटरव्ह्यू। मग सरांचा मी नंबर घेतला, सरांना काही क्वेश्चन विचारायचे नाही, एक छोटं क्वेश्चन। मला कधी कधी असं वाटायचं सर्व वैताग दिला अक्षरशः, काही सरांना विचारायचं, पण सरांनी प्रत्येक क्वेश्चनचं प्रॉपरली चांगलं आन्सर त्यावेळेस मला दिलं। तेव्हाच मला एक मुलाखतीला तेव्हाही फायदा झाला। एकंदरीत मी आतापर्यंत घडण्यामध्ये सरांचाही वाटा आहे, युनिक अकॅडमीचाही वाटा आहे। तुम्ही ज्यासाठी आलाय त्यासाठी 100% द्या। UPSC असेल, MPSC असेल, सरळ सेवा असेल, तुम्हाला निराश कधीसुद्धा करणार नाही, परंतु 100% द्या। नाहीतर सध्याचा स्पर्धा परीक्षेचा ट्रेंड खूप बदलला आहे। नावाला MPSC UPSC चालू आहे आणि इतर अनेक गोष्टीमध्ये टाईम वेस्ट करताय, पण तसे करू नका। मोलाचा सल्ला तुम्हाला देतो, तुमच्या आईवडिलांची जाण ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि 100% द्या, रिझल्ट नक्की येईल। थँक्यू सो मच।